हाय नमस्कार. आमच्या भावा बहिणीला तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं तर भावा बहिणीनं परत दवाखान्यात आले मी, कारण की माझी तब्येतच बरोबर नाही. श्वास घ्यायला त्रास होतोय आणि पूर्ण अशी जांभळी आहे ना मला, आणि डोकं तर बेमाप दुखतंय, चक्कर, अंगाचा थरकाप सारखा घाम फुटतोय मला. तर इथं भुईटे हॉस्पिटलमध्ये आम्ही गोळ्या घ्यायला थांबलो या. तुमचं दादी गोळ्या घेते मी इथं गोळ्या आहेत. काल पवार मॅडमकडे गेलेले होते मी. काय झालं का इथं बी गोळी भेटले, कालपासून आम्ही गोळ्या बघतोय, कारण की पवार मॅडमची भेटेल का पण तिथं. कुठं आहे मेडिकल? या मग घेऊन तुम्ही जरा पैसे. गोळी भेट नाही झालं, कालपासून आम्ही बघतोय. आटाचं गोळ्या आणायच्या तर हां राहू द्या मी सरता पुरता दवाखाना महाग लागलाय. पहा बहिणी, नको नको व्हायला लागलाय. मग आता काय सांगायचं, त्रास तर एवढा होतोय मला. दिसाय मस्त अशी ठणठणी दिसते मी, नुसतं अंगा पाय म्हणजे डोक्यात मुंग्या, अंगात मुंग्या, अंग थरथर कापतंय, घाम फुटतोय असा, श्वास घ्यायला त्रास होतोय मला. टेन्शन लय महागात पडले मला, काय सांगायचं. टेन्शन काय बाय माणसाला एकाच गोष्टीचं असतं का भाऊ बहिणींना. आता राजू कामावरनं आलाय, त्याला मी बोलावलाय. चाललोय आम्ही कुठे श्रीगोंद्याला ती मॅडम कचरे मॅडम का काहीतरी आहे त्या चांगल्या मॅडम आहेत. तर तिथं आता रक्त लघवी सगळं रिपोर्ट मी काढणार आहे, बघणार आहे नेमकं काय झालंय ती, त्याच्यावर ट्रीटमेंट घेता येईल. ते गोळे नाही भेटले तर लय अवघड होईल, कारण की आज गोळे मला पाहिजे ते खायला. नुसतं थोडं माझं होते सुटतंय. बोलू जास्त वाटण लय डोकं दुखतंय माझं. कुठं गेल्यात गोळ्या आणायला. मला गोळ्या येऊन भेटल्या का नाही काय, भेटल्या का नाही, भेटल्या का 10 का मान किती विचारा घेतो मग तिथे किती फोन नाही माझं, हे चाललाय व्हिडिओ. हा पण आहेत ना गोळ्या ह्या. हा घ्या मग 10 भेटल्या. नशीब नशीब गोळ्या भेटल्या.
काम पडतोय आकाश. आता राजू कधी येतोय काय माहिती. मी फोन केला तेव्हा होता कुठं कुठं होता काय त्या गावाचं बी नाव आहे नाही मला. अंगार पडतंय माझं नुसतं. अंगात रक्त नाही का काय ते बी काय कळणार हो का. मेडिकल आहे. भागलं ना. पण भेटल्या मेहरबान ना, नाही तर आज गोळी नव्हती मला खायला. आता ह्या गोळ्या मला खाया नव्हत्या. राजाला फोन करा भेटल्या मेहरबानी, नाहीतर गोळ्याच नव्हत्या मला हे खायला परत. कारण की 10 दिवसांनी बोलावलंय ना मॅडम. अंगात रक्तच नसेल मला वाटतंय. कुठे रक्त दिसतंय का तुम्हाला हो का. कुठंच रक्तच नाही दिसत. मग ते रक्त पुरवठा कमी पडायला लागला म्हणून असं होते. जांभळे सुद्धा काही नाही मला. जांभळे घ्याय मोठं मेडिकल आहे का नाही. जरा हे ठेवून टाका ते गोळ्या त्यात डिगीत. घाम फुटतोय. तुम्हाला घाम येतोय का. हिली ठेवा की तिकीट ठेवून टाका. त्या दिवशी मला ह्या भेटू हॉस्पिटलमध्येच म्हणत होते ॲडमिट व्हा म्हणून, पण मी काय झाले नाही भावा बहिणींनो. इथली एका दिवसाचीच चार्ज 10-15 हजार रुपये घेतले. हार्ट स्पेशलिस्ट आहे का नाही. हार्ट स्पेशलिस्ट हृदयाचा. आणि मला श्वास घ्यायला त्रास होतोय ना, त्यामुळं असंच वाटतं की हार्टचा प्रॉब्लेम आहे का काय म्हणून. असं नाही का, पण छातीचं ठोकं हे सगळं व्यवस्थित आहे तरी पण असं का होतं हेच काय मला का. तुमचं कोण आहे. होय काय झालं. शुगर बिगर आहे का काय. काहीच नाही का. ह्यात दवाखान्यात आहेत का. मला त्या दिवशी इथं ॲडमिट व्हा म्हणत. मला अचानकच माझा श्वास घ्यायला त्रास होतोय. दाखवले की इथं सगळं नॉर्मल आहे. मला ती हा भीती आहे. ती काय झालं. भीतीपासून कोणीच वाचू शकत नाही. माझी आई वारली ना तेव्हापासून ती माझ्या मेंदू ताण आलेला आहे. ताण म्हणजे तुमचं शेवटी मग ताण कुठं जाऊन पडेल कळलं. माणसाला समजत बी हा भीतीच आहे. ते थोडं जर काय बोललं ना कोणी की असं ध्यान निर्माण होतंय. असं काळीजच फुटतंय माझं. आणि श्वास घ्यायला त्रास होतोय असं होतंय. काळीच प्रॉब्लेम मेन तर तुमचं काळीच आहे ना.
हा बोला की. अंगातच हवा येते सगळ्या माझ्या. मुंग्या येतात मुंग्या. कशाचं मुका आता लगेच व्हायला लागलं तसं. ती मॅडम ऐका ना, ते हाय तर मी तिथं मी त्यांना दाखवतो, ही द्या, तसं ही द्या होतंय. फक्त. नाही नाही नाही, हातात घेतल्या ती द्या आणि ती कॅन्सल करा. थोडं जरी कसं कोणी आहे, काय ते तिथं बोलायला आहे मी लगेच त्यांना छत दाखवतो असं खालच्या. घाबराट होतंय मला. घाबरल्यासारखं होतं असं. काळीज लगेच फुगतंय माझं. असं हा होतंय. हाय की. खाली लोकर म्हणजे हाय हाय.